नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आज आहे रविवार, तर आज आपण चाललेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी कनेरसरला, तसेच खंडोबाचंही दर्शन घेणार आहोत। तर बघूया, खूप उशीर झालेला आहे। आता जवळजवळ किती वाजलेत? 11:15 वाजत आले, उशीर झालेला आहे निघायला। तर चला आज देवीचं दर्शन घेऊया। Black beast. Black horse. Black beast. काळा घोडा. घोडा झालेला आहे। रस्त्याचं काम चालू आहे, पुढे डंपर खडी टाकते साईडला। मला वाटतं वेळ लागेल आता, खूप झाला का नाही अजूनही नाही। ते काय तिथे दिसते, प्रत्येक ठिकाणी टाकतोय थोडं थोडं खडी। फॉर्च्युनर आपल्या पुढे मग अशी ब्लॅक होती, आता व्हाईट पण आली। एक साईडनीच गाड्या घातल्या पाहिजे लोकांनी, इकडून दुसरीकडून घालून जाम करणार। पुढे आता पिंपळगावचं तर फुल लागणार आहे। झाडाला कायरे आल्यात, दिसतात का? नाही दिसणार। मोठं करून बघायचं का? झूम करून बघायचं, दिसतात का? दिसतात ना? निघाला आहे ट्रेन। काय म्हणते? काम चालू आहे, रस्ता बंद आहे, आता चालू झालं हळूहळू। आता आपण केंदूरच्या रोडला आहोत, अजून बरंच लांब जायचे। रस्ता सिंगल आहे, त्यामुळे स्पीड कमी राहणार आहे। केंदूर आहे जवळ इथून। मित्राला फोन केला पण मित्र बाहेर आहे,
त्याच्यामुळे मित्राकडे काय जायचं नाही आज. नेक्स्ट टाइम आलो की मित्राला भेटून जाऊया. तो पाहिलंच हा व्हिडिओ. पण इकडे पाण्याचं अवघड आहे बघ ना, किती सुकले सगळं. पूर्वी त्या खेडच्या रोडने जायचो तेव्हा चिंचेची झाडं असायची आहे ना प्रत्येक इथे. आपण पहिले देवाला जायचो कनेरसरला. आम्ही लहान असताना जायचो ना, सगळी चिंचेची झाडं रस्त्याच्या कडे. इथं काय ते कॉलेज आहे काय स्कूल आहे बघ. स्कूल आहे ते स्कूल आहे. हो स्कूल आहे की ते. घर नाही ते शाळा आहे शाळा. हा इकडे जरा रोड चांगला आलाय डबल रोड. रस्त्याचं काम चालू होतं मागे. रस्ता रुंदी करण्याचं काम चालू आहे. श्रेयश इथे फ्रंट पासूनच घ्यायला हा ना तिकडून काढायचं होतं मागायचं ना. गर्दी आहे ना तरी कमी आहे मी म्हणेल आता. आता कमी आहे. देवीचं एक नैवेद्य ठेव पाहिजे. ही पिशवी मला परडेला लागते. दर काम चालू आहे. जा तू दीदी परडेवर आहे. श्रेयस कुठे गेला? श्रेयस च्युती पर डे वाढते. झालं का भरून? चला छान दर्शन झालं. चला आता खंडोबाला जायचं. पावती घेते ना. पावती फाड. चल की चल की चल. खूपच गर्दी आज. श्रेयस चल काय नाही चल. गर्दी आहे आज. काल लय गर्दी होती. रविवारमुळे गर्दी. बघ आता काढायचा कुठं गेला. आता खंडोबाला जायचंय. चला देवीचं दर्शन खूप छान प्रकारे पार पडलं. आज काही जास्त गर्दी नव्हती. आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा जरा कमीच होती. कारण कालच देवीच्या यात्रेचा हे झाला उत्सव झाला. आणि आता आपण चाललो आहोत दावडी निमगावच्या खंडोबाला. हे पण खूप जागृत देवस्थान आहे. म्हणजे आमच्या
एवढं ना बाबा बाबा लय हळू चाललेत बाबा. रस्ते छान झाले बरं का, पहिले नव्हतं. आणि वाढवलं पण सिग्नलच होता. मागच्या वर्षी काम चालू होतं. आपण आलो खंडोबाला. तू हे हलकं घेते का? चला. मी तो जार घेते. चले घेतो. दोन जय मल्हार. अरे जड होते. चला चला. माहिती काळी कशी इथे घरी आहेत की आवळे भरपूर. ते आवळे बघितले हो. चला चला ये वेळा घेऊ. काय लागलंय? काय झालं दादा? काय झालं? गेट आपटलंय. खाली वाकून यायचं ना. मस्त आहे बघा जुन्या काळात मंदिर. ते आजी गेली पुढं. स्केटिंग घातलं की काय आजी आज पटपट गेली. देवाच्या झाडाला आतमध्ये छान वाटतं जेव्हा. असंही आपण वर्षात नाही एकदाच जेवतो. मग काय इथं इथं वर्षात नाही एकदा इथं जेवतो. हो रे बाबा. वर्षात नाही एकदा जेवतो म्हणजे जेवण नाही वर्षात म्हणजे नाही. काय घ्यायचं आता? काय घ्यायचं आता? खोबरं ते घ्यायचं. तळे भरायचे ना आता. श्रुती कुठे? चल आलो आपण मंदिरापाशी. ए रुमाल पडला दिदी मम्मी. रुमाल पडल्याला माहित नाही तर दरवर्षी घेतो ना इथेच. ये तुमच्याकडेच घेतात दरवर्षी पण ते लक्षात नाही. तळे भांडारच म्हणतो. कसे सव्वा पावशेर आता? चप्पल काढून नका चप्पल ठेवा. काय पाहिजे? तेल आणले. अरे गाडीतच राहिली पण ती बॉटल. घे ना. इथून घे ना मग. तेल द्या मला छोटे बॉटल. चला चला. हे चप्पल काढा सगळे इथे. जय मल्हार. चला चल सुरेश पुढे. चला सगळे. आलो मंदिरात. म्हणणं आता नाही इथं नाही पाय पाहिजे जास्त आहे. इथं पण गर्दी थोडीच आहे. इथं पाय भाजतात तिकडून चल. आपल्या मंदिराच्या विकास कामासाठी जे आपण सहकार्य करता ते अतिशय चला वाखाणण्याजोगते. तसंच संबळ भारी वाजते. येथे आलेल्या सर्व भाविकांचे श्री खंडोबा देवस्थान सहर्ष स्वागत करीत आहे. आपल्या उपस्थितीमुळे आपण यात्रेची शोभा वाढवली त्याबद्दल मंडळ आपलं सततः आभारी आहे. तसेच ज्यांनी या विकास कामामध्ये हातभार लावण्यास भागीदार झाले त्यांचे सुद्धा सततः
गणपतीचं मंदिर वगैरे. सजवलंय बघ किती. व्हिडिओ काढण्यात वाढवली त्याबद्दल ट्रस्ट आपला स्वतःच्या आभारी आहे, ऋणी आहे. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं आपले खंडेर आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व भाविक या सर्व भाविकांचं ट्रस्टतर्फे सहर्ष स्वागत. तसेच जुनं ते सोनं असतं, ही वास्तू जुनी वास्तू आपली ती टिकवण्यासाठी वेळोवेळी आपल्याला डागडुजी करावी लागते, विकास कामं करावी लागतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा हातभार लागतो. तुमच्या सहकार्याने हे विकास कामे पूर्ण होणार आहे आणि हे वास्तू तुमच्या पिढीला सुशोभित करून दिसणार आहे. त्यासाठी आपलं सहकार्य अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण इथे येऊन थोडंसं या कामांचं साक्षीदार व्हावं, थोडंसं देणगी स्वरूपात आपण सहकार्य करायचं आहे. याच करून पैसे पावती दिली त्यानंतर मंडळातर्फे स्वतःच्या आभारी आहेत, धन्यवाद ऋणी आहेत. त्याला धन्यवाद पावती द्या. जेवायला बसलेलो आहोत, मंदिरातच जेवायला करायचं चालू आहे. ती आमटी वाढ. हा वाढ आमटी. प्रत्येकाने असं सुरीने घ्यावं. वाढ बटाटा चमचे विसरले आज. आज चमचे लक्षातच नाही. घे बघा. छान दर्शन झालेलं आहे खंडोबाचं. आता घरी जायची तयारी. जेवणही झाले मस्तपैकी. चला इथं नाही, पुढं काढायचा, पुढं काढायचा फोटो. चला चला. बोलते अगदी ती चालली तेव्हा. मस्त वातावरण झाले, पावसाळी वातावरण झालेले, हवा सुटली, वादळ यायला लागला. एक मांढरा कसा उजवतो. इथं जागरण गोंधळ चालू आहे मंडपामध्ये. आपल्या मंदिराच्या विकास कामांसाठी भरपूर जणांनी सहकार्य केलं. ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आभारी आहे. इथं जागरण गोंधळ चालू आहे. मंदिरामध्ये विकास कामं चालू आहेत ती आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू आहेत आणि आपल्या सहकार्यामुळे हे मंदिर शेठ दगडू पाटील राहणार पुणे दिघी यांनी 1111 रुपयाची देणगी दिली. म्हणजे त्यांच्या आभारी. त्यांचा छोटासा सन्मान होतो, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. सदानंदाचा एकूट. भक्तिमय वातावरण निर्माण झालं, छान वाटते. चल की चला घरी जायचंय.
छान दर्शन झालं सगळं. इथं जरा गर्दी झाली, जेवण पण झालं. काय मला चला पावसाळी वातावरण झालंय आता. चला पाऊस यायची शक्यता आहे. फुलावर आली, फुलं पडलेत. घे तुला एकच घे नाही तर 4 घे. चला खाली जा. चला आता परत आपण निघालेलो आहोत घरी. आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. छान वाटलं, मस्त दर्शन झालंय. सकाळचं उरलेलं सगळी कामं वगैरे सगळी कामं करायची पण छान वाटलं. मस्त पप्पा मदत झालं. करणार आहेत. मी मदत करणार. छान वाटलं, मस्त दर्शन. चला वरून जा. मस्त वाटलं. एसी नका लावू आता जरा. नाही एसी लावलेलं नाहीच नाही. लावायचं. आता खाली घ्या. अहो मस्त वातावरण झालंय, हवा घेऊ दे की नाही. पुन्हा हे उतार कसा हा मिनिटच केलंय बघा ना तुम्ही. किती उतार आहे बघा ना. अडकलं बघा अडकलं. परत अडकलं. हरकत नाही. आणि नाही नाही घातलं, सांगितलं असतं. मग काय खूप 4:30 वाजले, 4:30, 4:15, 4 4:20 झाले, 4:20. वेडी झाली राधा, ऐकून बासरी. आपण आता दौंडकरवाडी मध्ये मी कालच अर्धा किलो रस्ता एकदम मोकळा मिळालेला आहे. ते फोडणीचं लोणचं वाढवलं. छान वाटलं, एकदम मोकळा रोड मिळाला. तर लवकरच पोहोचूया, हायवेला लागूया, नंतर मग घरी पोहोचू. लवकरच पोहोचूया. चल बघूया, रस्त्याला कोणीच नाही, जास्त मग गाड्या नाही काही नाही. तर आपण आता वडगावात आलोय. वडगाव पास करतोय, आलोय घराजवळ. थोड्याच वेळात पोहोचूया. रस्त्याचं काम चालू आहे. वडगाव पास होते आता. पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काय आलेला नाही. वाटलं होतं पाऊस येईल पण अजून तर काय नाही. काढून आणलं वरती. मे बी येऊ शकतो. हा कसलं कट मारलंय. कशी लावली. घाट आलेला आहे. घाट आलेला आहे आता. आनंदीच्या वडगावच्या मधला घाट. देवीचं महादेवचं मंदिर आहे. प्लॅन फाईव्ह आलेला आहे आमचा. इथे ऑफिस आलेलं आहे प्लॅन फाईव्ह जवळ. आणि हे 3 रेडे कसे चाललेत. असं बोलू नाही. किती मस्त वाटतं. पावसाळ्यात मजा आहे. सगळा कचरा ओला होईल रस्त्याच्या मध्ये आणि दुर्गंधी सुटेल. आलेला पप्पांचा प्लॅन 5. पप्पा जिथं काम आलं तिथं. पप्पांचं नाही, तेच ते. चालू होतं आपल्याला. लाईट चालू आहे पाठी. हीट ट्रीटमेंट आहे ना इथे.
रेल्वेचं बस रेल्वेच्या हा मेट्रो. चला, छान झाली आजची ट्रिप. आपण आलेलो आहोत आता घरी, गाडी पार्क केलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छोट्याशा ट्रिपमध्ये. तर चला, गुड नाईट.